महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य वन मजूर वन कामगार आणि जनरल युनियन सातारा यांच्या वतीने नागपूर शहरातील संविधान चौक येथे आंदोलन। महाराष्ट्र राज्य वन मजूर वन कामगार आणि जनरल युनियन सातारा यांच्या वतीने नागपूर शहरातील संविधान चौक येथे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये यांच्या प्रमुख मागण्या महाराष्ट्र राज्य वन विभागात सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी। अनेक वर्षांपासून वन विभागात काम करणाऱ्या वन मजुरांना कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे, तसेच वयोमर्यादा झाल्याने अशा वन मजुरांच्या जागेवर त्यांचे वारसा हक्क कायम करण्याबाबत आज जोरदार आंदोलन करण्यात आले। यामध्ये महाराष्ट्र राज्य वन मजूर वन कामगार वनपाल आणि जनरल युनियनचे अध्यक्ष रामचंद्र भिसे आणि अशोक तानाजी सूर्यवंशी आणि समस्त वन मजूर उपस्थित होते। तुम्ही स्टार्ट करा पहिल्यापासून। मी महाराष्ट्र वनपाल वन मजूर संघटना अध्यक्ष रामचंद्र भिसे आणि माझं सरकार मायबापाला म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही धोरणांच्या फाईलला जर मंजुरी देत नसाल तर तुम्हाला सत्ता करण्यात काही अधिकार नाही आहे। आणि लोकांवरती 1994 ते 2024चा शासन निर्णय तुम्ही खारिज करण्यात यावा आणि जी F1293ची फाईल आहे त्याला तुम्ही तात्काळ मंजुरी देऊन ती धोरणाची फाईल आहे आणि सर्व वन मजुरांचा विषय मार्गस्थ लावावा। त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे तर तो मार्गस्थ विषय लावून राज्य सरकारनं द्यावा, ही आमची कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे। तुम्ही आताच एक अर्ज दिलेला आहे मॅडमला, तर त्यावरती काय प्रतिक्रिया आलेल्या आहे? अजून त्याची प्रतिक्रिया काय आलेली नाही, परंतु आम्ही वनबळ प्रमुखांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत F12193ची फाईल मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही इथून आंदोलन मागं घेतलं जाणार नाही। मी अशोक तानाजी सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य वन मजूर वन कामगार वनपाल आणि जनरल युनियन महाराष्ट्र राज्य सचिव। आज नागपूर संविधान चौकामध्ये सलग 3 दिवसापासून या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की महाराष्ट्र राज्य वन विभागामध्ये वन मजुरांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आलेला आहे, तरी त्या प्रस्तावास तात्काळ स्थगिती देण्यात यावी। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र वन विभागामध्ये 1989 ते आज 2024 पर्यंत वन मजूर काम करत आहेत, परंतु शासनाने त्यांच्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे। त्यामुळे त्यांना प्रथम वन विभागामध्ये कायम करण्यात यावं आणि उर्वरित पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यास आमची कोणतीही हरकत नाही।